नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 2 मधील टॉपिक 2.2 द हाऊस बिल्डर या लेसनचा वर्कशॉप अभ्यासणार आहोत. तर वर्कशॉपचा अभ्यास करत असताना जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे फाइंड आउट फ्रॉम द स्टोरी नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. म्हणजे खाली जे वर्ड्स दिलेले आहेत त्या वर्डचे नाउन फॉर्म लेसनमध्ये कोणकोणते आलेले आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. पहिला जो वर्ड आहे तो म्हणजे डेडिकेट. तर डेडिकेटचा जो नाउन फॉर्म आलेला आहे तो म्हणजे डेडिकेशन. त्यानंतर दुसरा वर्ड आहे मेजर. मेजरचा आपण मेजरमेंट हा जो वर्ड आहे तो लेसनमध्ये नाउन म्हणून आलेला आहे. तिसरा आहे डिसाइड. तर डिसाइडचा डिसिजन हा जो वर्ड आहे तो नाउन म्हणून आलेला आहे. चौथा आहे परफेक्ट. तर परफेक्टचा परफेक्शन हा नाउन फॉर्म आलेला आपल्याला पाहायला मिळतो. फिफ्थ आहे ओनरशिप. ओनरचा नाउन फॉर्म ओनरशिप. त्यानंतर गिव्हचा जो नाउन फॉर्म आहे तो गिफ्ट आपण लिहिणार आहोत. त्यानंतर रिस्पॉन्सिबल हा जो वर्ड आहे त्याचा रिस्पॉन्सिबिलिटी हा वर्ड आपण नाउन म्हणून लिहिलेला आहे. आणि शेवटचा जो वर्ड आहे तो म्हणजे परसिस्ट. तर त्या परसिस्टचा परसिस्टन्स हा नाउन फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे पहिला डेडिकेट डेडिकेशन, मेजर मेजरमेंट, डिसाइड डिसिजन, परफेक्ट परफेक्शन, ओनरशिप, गिव्ह गिफ्ट, रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबिलिटी आणि परसिस्टन्स रिस्पॉन्सिबिलिटी अशा पद्धतीने आपण हे नाउन लिहून घेतलेले आहे. तर दुसरा प्रश्न बघा. चूज द प्रॉपर फ्रेज ऑर एक्सप्रेशन टू कम्प्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली. आता तुम्हाला ब्रॅकेटमध्ये वर्ड्स दिलेले आहेत आणि त्या वर्डचा वापर करून आपल्याला खाली जे सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्स कंप्लीट करायचे आहेत. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करणार आहोत. तर त्यासाठी ब्रॅकेटमधले वर्ड्स आधी रीड करायचे आणि पहिलं जे सेंटेन्स आहे ते बघा. शी डज हर जॉब डॅश डॅश. शी डज हर जॉब विथ फुल डेडिकेशन. हे त्याचं उत्तर आहे. सेकंड सेंटेन्स बघा. वन शुड डॅश डॅश टू हेल्प अदर्स व्हेन नीडेड. वन शुड मेक अप वन्स माइंड. वन शुड मेक अप वन्स माइंड म्हणजेच काय तर मेकअप वन्स माइंड हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर झालं. तिसरं बघा. ॲज मिस्टर जाधव वॉज ट्रान्सफर्ड टू चेन्नई ही हॅड डॅश डॅश हिज रिस्पॉन्सिबिलिटी टू हिज असिस्टंट टू हँड ओव्हर. थर्ड फ्रेज आपण इथे लिहिणार आहोत. टू हँड ओव्हर. फोर्थ सेंटेन्स बघा. द लेबरर्स इन्कम वॉज नॉट सफिशियंट डॅश डॅश हिज फॅमिली. द लेबरर्स इन्कम वॉज नॉट सफिशियंट टू मीट द नीड्स ऑफ. टू मीट द नीड्स ऑफ. टू मीट द नीड्स ऑफ. अशा पद्धतीने त्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर. पाचवा प्रश्न बघा. बिकॉज ऑफ द फॉल्ट इन द रायटिंग दे विल हॅव डॅश डॅश अँड इलेक्ट्रिशियन. बिकॉज ऑफ द फॉल्ट ऑफ द वायरिंग दे विल डॅश डॅश हॅव अँड इलेक्ट्रिशियन टू सेंड फॉर. याचं उत्तर आपण लिहिणार आहोत. टू सेंड फॉर. 6 बघा. मदर tried hard to change her son's habits but to no avail. याचं उत्तर आहे to no avail. आणि 7 mangoes from Ratnagiri are always to in great demand. In great demand. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा. रीड द स्टोरी अँड आन्सर इन युअर ओन वर्ड्स. म्हणजे रीड द स्टोरी. आपण स्टोरी रीड केल्यानंतर ते जे खाली प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची आपण उत्तरं लिहायची आहेत. क्वेश्चन नंबर 1. The owners of the new houses built by the
मॅसन वुड बी एक्स्ट्रीमली प्लीज्ड, म्हणजे त्या गवंड्याने नव्याने बांधलेल्या घराचे मालक अतिशय खुश असत. मग आपल्याला प्रश्न काय लिहायचा आहे? व्हाय, का खुश असत? बघा, द मॅसन वॉज अ व्हेरी गुड वर्कमॅन. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या लेसनमध्ये दिलेली आहेत आणि त्या लेसनमधली आपण ती फाइंड आउट करून लिहायची आहेत. द मॅसन वॉज व्हेरी गुड वर्कमॅन. ही यूज टू टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डीड इट विथ फुल डेडिकेशन. He was very honest in choosing high quality construction material. He took all the measurements of walls, doorways, arches, etc. perfectly. Whatever he built, his finishing was excellent and appealing. Naturally, the owners of the new houses built would be extremely pleased. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचे उत्तर लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर बी. द कॉन्ट्रॅक्टर कम्पेन्सेटेड फॉर द मॅसन्स गुड वर्क. हाऊ, म्हणजे कंत्राटदाराने गवंड्यांच्या चांगल्या कामाची भरपाई केली. कशी? द कॉन्ट्रॅक्टर वॉज प्लीज विथ द मॅसन्स गुड वर्क दॅट फेच हिम गुड बिझनेस. सो आफ्टरवर्ड्स द कॉन्ट्रॅक्टर कम्पेन्सेटेड हिम हँडसमली विथ अ व्हेरी गुड सॅलरी दॅट वॉज सफिशियंट टू मीट ऑल नीड्स ऑफ द मॅसन्स फॅमिली. त्यानंतर सी क्वेश्चन बघा. द मॅसन मेड अ फर्म डिसिजन टू रिटायर व्हेन, म्हणजे त्या गवंड्याने निवृत्त होण्याचा ठाम निर्णय घेतला. केव्हा? द मॅसन वॉज वर्किंग हार्ड अँड सिन्सिअरली फॉर मेनी इयर्स विथ द कॉन्ट्रॅक्टर. ही हॅड सेटल्ड हिज फॅमिली नाईसली अँड विदाउट एनी स्केरसिटी ऑफ एनी काइंड. व्हेन ही बिकम अ ग्रँडफादर ही थॉट दॅट इट वॉज द राईट टाइम फॉर हिम to retire. He informed his contractor about his retirement and he was firm about his decision. In this way, आपण question number 3 solve करू शकतो. Question number 4. Read the following words from the story aloud and fill them in the proper columns. आता तुम्हाला ब्रॅकेटमध्ये वर्ड्स दिलेले आहेत आणि त्या वर्डचं आपण डिवायडेशन करायचं आहे. 1 सिलॅबिक, 2 सिलॅबिक, 3 सिलॅबिक आणि मोर दॅन 3 सिलॅबिक. अशा पद्धतीचा प्रश्न आपण चिटचॅट क्वेश्चन्समध्ये पाहिलेला आहे की सिलॅबिक वर्ड कसे ओळखायचे. त्याच्यात जितके स्वर असतील त्या स्वरांचा उल्लेख करून आपण 1 सिलॅबिक वर्ड आहे, 2 सिलॅबिक आहे की 3 सिलॅबिक आहे हे पाहायचं आहे. मग त्या पद्धतीने दिलेले वर्ड्स आपण डिवाइड करणार आहोत 1 सिलॅबिक. आता 1 सिलॅबिकमध्ये कोणकोणते वर्ड येतात ते आपण पाहूया. 1 सिलॅबिक वर्ड वर्क, हे सगळे 1 सिलॅबिक वर्ड असणार आहेत. त्याच्यामध्ये वर्क आहे लीव, फुल, डोअर, वे, ग्रेट, अवेल आणि बोर्ड. हे जे सगळे वर्ड आहेत ते 1 सिलॅबिक. त्यानंतर आपण इथे 2 सिलॅबिक म्हणूया. मग 2 सिलॅबिक वर्ड लिहित असताना बघा स्टोरी, त्यानंतर मेनी, कंप्लीट, त्यानंतर रेडी, हॅप्पी. बघा इथे 2 स्वरांचा उल्लेख होतो त्यामुळे हे 2 सिलॅबिक वर्ड आहेत हे आपल्या लक्षात येतं. बिल्डिंग, एक्सलेंट, ओनरशिप, आणि आर्किटेक्ट. अशा पद्धतीने हे जे सगळे वर्ड आहेत ते 2 सिलॅबिक वर्ड झाले. 3 सिलॅबिक वर्ड बघत असताना बघा 3 सिलॅबिक मध्ये परफेक्शन, हे सगळे जे वर्ड आहेत ते तुम्हाला तुमच्यावरती ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत पुस्तकामध्ये आणि तेच आपण लिहितोय. क्वालिटी, मेजरमेंट, त्यानंतर मटेरियल, त्यानंतर डॉक्युमेंट्स. हे जे सगळे आहेत ते
3 सिलॅबिक वर्ड आहेत आणि मोर दॅन 3 सिलॅबिक जे वर्ड आहेत ते म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, सफिशियंटली आणि सबसिक्वेंटली. अशा पद्धतीने आपण 1 सिलॅबिक, 2 सिलॅबिक, 3 सिलॅबिक आणि मोर दॅन 3 सिलॅबिक वर्ड यांचं वर्गीकरण करू शकतो. आता क्वेश्चन नंबर 5 बघा काय दिलेलं आहे. वर्ड्स दॅट हॅव द सेम साऊंड म्हणजेच प्रोनाउन्सिएशन बट डिफर इन स्पेलिंग्स अँड मिनिंग्स आर कॉल्ड होमोफोन्स. म्हणजेच ज्या शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ वेगळा असतो परंतु साऊंड म्हणजे जो उच्चार आहे तो मात्र सेम असतो, अशा शब्दांना होमोफोन्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल हेअर, इथे आपल्याला दिलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल हेअर अशा पद्धतीने दिलेला आहे. हेअर इथे बघा आपण हा जेव्हा वर्डचा आपण उच्चार करतोय तेव्हा त्याचा उच्चार सारखा आहे, सेम आहे, हेअर, परंतु मीनिंग वेगळा आहे. हेअर मीन्स रॅबिट, हेअर मीन्स केस, म्हणजे हेअर म्हणजे ससा, हेअर म्हणजे केस. अर्थ मात्र वेगळा आहे, स्पेलिंग सुद्धा वेगळं आहे, परंतु उच्चार मात्र सारखा आहे. आणि अशा पद्धतीचे आपल्याला खाली वर्ड्स दिलेले आहेत, त्या पद्धतीने आपल्याला सेम साऊंड असलेले वर्ड लिहायचे आहेत. पहिला वर्ड बघा वेस्ट. तर त्या पहिल्या वेस्टला आपण वेस्ट हा शब्द लिहू शकतो. दुसरा आहे न्यू, तिथे आपण न्यू हा वर्ड लिहू शकतो. थर्ड आहे लूज, तिथे आपण लूज हा शब्द लिहिणार आहोत. मेड, ग्रेट, म्हणजे आपण दिलेल्या शब्दांना जे होमोफोन्स लिहितो आहोत ते लिहित असताना त्याचं स्पेलिंग वेगळं असलेलं आपल्या लक्षात येईल आणि त्याचा अर्थही वेगळा आहे. 1 साइट, वीक, वुड, सी. तर अशा पद्धतीने आपण हे होमोफोन्स लिहितो हे लक्षात घ्या. आपल्याला जो वेस्ट हा फॉर एक्झाम्पल वेस्ट हा वर्ड दिलेला आहे WAIST, वेस्ट म्हणजे कंबर, आणि WASTE वेस्ट म्हणजे वाया घालवणे. म्हणजे तुमच्या अर्थ लक्षात येईल की दोनही शब्दांचा उच्चार सेम आहे परंतु अर्थ आणि स्पेलिंग मात्र वेगवेगळं दिलेलं आहे. मग आता क्वेश्चन नंबर बी त्याच्या पुढे जो दिलेला आहे, सिलेक्ट एनी 3 पेअर्स ऑफ होमोफोन्स फ्रॉम अबाव द मेक सिंपल सेंटेन्सेस ॲज युअर ओन टू शो द डिफरन्स इन देअर मिनिंग. मग हा वर्कशॉप सॉल्व्ह करत असताना वरती जे होमोफोन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणतेही 3 होमोफोन्स आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत आणि ते सिलेक्ट करून त्याचे आपल्याला प्रत्येकी 2-2 वाक्य तयार करायचे आहेत. 2-2 होमोफोन्सचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल पहिलं सेंटेन्स आपण असं लिहू शकतो, ही पुट बोथ हिज हँड्स ऑन हिज वेस्ट. आता इथे वेस्ट या शब्दाचा आपण उल्लेख केलेला आहे. मग त्याच पद्धतीने WASTE या शब्दाचा वापर करून आपण कसं लिहू शकतो, आय डोंट लाईक टू वेस्ट माय टाइम इन गॉसिप. अशा पद्धतीने आपण वेस्ट आणि वेस्ट, परंतु या वेस्टचा अर्थ वेगळा आहे आणि या वेस्टचा अर्थ वेगळा आहे. इथे अर्थ असा होतो की त्याने त्याचे दोनही हात त्याच्या कमरेवरती ठेवले आणि याच्यामध्ये अर्थ काय होतो की मला माझा वेळ उगाचच गप्पा मारायला घालवण्यात आवडत नाही. वेस्ट म्हणजे वाया घालवायला आवडत
नाही अशा पद्धतीने या दोन शब्दांचा आपण वापर केला. मग त्याच पद्धतीने आणखीन आपण दोन उदाहरणं लिहू शकतो. ती लिहित असताना बघा दुसरा एक आपण वर्ड घेऊया, न्यू हा वर्ड घेऊया. मग त्या न्यू वरून बघा आय न्यू ऑल हिज फॅमिली मेंबर्स. आय न्यू ऑल हिज फॅमिली मेंबर्स. हे पहिलं वाक्य तयार झालं. आता इथे आपण न्यू हा वर्ड वापरलेला आहे. दुसऱ्या वाक्यात आपण न्यू असा होमोफोन वापरणार आहोत. मग त्यासाठी बघा ही हॅज बॉट अ न्यू कार. अ न्यू कार म्हणजेच न्यू. प्रोनाउन्सिएशन सेम आहे, उच्चार सेम आहे, परंतु दोनही शब्दांचा अर्थ वेगळा आहे, दोनही शब्दांचं स्पेलिंग वेगळं आहे. आणि त्याच पद्धतीने आपण अजून एक शब्द वापरूया. आवर मेड इज ऑलवेज क्लीन अँड टाइडी. आणि त्याच अर्थाने मेड बघा शब्द वापरूया आपण. वी मेड अ काइट. म्हणजे इथे मेड हा वर्ड जो आहे तो होमोफोन म्हणून आलेला आहे, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे होमोफोन्स आपण सोडवायचे आहेत. तर आज आपण टॉपिक 2.2 द हाऊस बिल्डर या लेसनचा वर्कशॉप सॉल्व केलेला आहे. आणि हा वर्कशॉप अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो हे तुमच्या लक्षात येईल. आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.